नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण फुलावर बटाट्याची भाजी बनवणार आहे बघा। आता गॅस पेटवून टोपात पाणी ठेवूया गरम उकळायला। ह्याच्यात मी छोटे छोटे काप करून फुलावरचं घालूया, का तर बारीक बारीक कीड असतात, आळे असतात, म्हणून गरम पाण्यात आपण उकळून घेणार आहे, जेणेकरून की स्वच्छ आपला फुलावर धुवून निघतोय आणि काय असतं तर गरम पाण्यात निघून जाते। गावाकडे आता लाईट नाही बघा, मी तसाच व्हिडिओ मी बनवला, रेसिपी बनवली, थोडासा अंदाज दिसते बघा, बाहेरचं उजेड आलं त्याच्यावरच मी बनवलेला आहे। लाईटीचा लईच संघर्ष करायला लागते बघा, 4-4 तास लाईट नसते गावाकडे। तेल घातले कढईमध्ये, तेल गरम झाले, जिरं मोहरी घालूया, कढीपत्ता घालूया, फोडणी। आता आपण फुलावरती बारीक चिरून घेतलेलं घालूया, एक बटाटा घातले मी चिरून घेतलेलं। ही भाजी 2 जणांना पुरेल अशी मी बनवते बघा। तुम्हाला जास्त बनवायचे तर जास्त बनवा, तुमचं जास्त बनवायचं तर जास्त बनवा। परतून घेऊया व्यवस्थित कढईमध्ये। आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घातले, आता कांदा घालूया बारीक चिरून घेतलेला। परतून घेतल्यावर भाजी टेस्ट छान येते म्हणून परतून आधी घेतले बघा। आता कांदा छान आपण ब्राऊन कलर येऊस परतून घेऊया। कांद्याचा कलर आता बदललाय बघा, सोनेरी थोडासा झालेला आहे। हळद घालूया 1 चमचा, धना पावडर घालूया 1 चमचा, लाल तिखट घालूया 1 चमचा घातले मी। मिक्स करून घेऊया, सगळं परतून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये मसाला। ह्या भाजीला जास्त काय लागत नाही बघा। आता परतून घेतलेलं फुलावर बटाटा घालूया आपण। खूप टेस्टी भाजी होते, जी कोण खाणार नाही त्यांना सुद्धा ही भाजी आवडणार आहे बघा। अशा पद्धतीने केल्यावर मिक्स करून घेऊया, चांगली व्यवस्थित परतून घ्यायचं कांद्या संगती। आता ही वाटण करून घेतले, खोबरं लसूण जिरं, कोथिंबीरचा मी वापर करतच नाही, गावाकडे मी राहिल्यामुळे कोथिंबीर टिकतच नाही, सुकून जाते, नाहीतर जास्त पाणी मिळालं तर खराब होते। 2 चमचे मी खोबऱ्याचा कूट घातला, लसूण खोबरं जिरं, मीठ घातले चवीपुरतं। आता भाजी शिजायपुरतंच पाणी वाटायचं आपल्याला। सुक्का फुलावर बटाट्याची भाजी बनवायची सुकी, खूप टेस्टी लागते बघा। तुम्ही भाजी संग, भाकरी संग, चपाती बरोबर खावा, भाताबरोबर खावा, तोंडी लावा, चवीला म्हणतात तर अप्रतिम ही भाजी होते। अशा पद्धतीने आता आपण भाजी शिजवून घेणार आहे बघा। बटाटा आपलं शिजले, आता चमचमीत झाले ही भाजी बघा, अगदीच घरातल्या साहित्यात। रेसिपी आवडली का सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू। धन्यवाद, बाय बाय।